आज आपण बीड जिल्ह्यात घडलेल्या एका अशा प्रकरणाची माहिती घेणार आहोत, ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. एका तरुणाच्या लग्नाचा आनंद कसा फसवणुकीच्या जाळ्यात अडकला आणि त्यामागे लपलेला डाव काय होता, हे सविस्तर जाणून घेऊया. बीड जिल्ह्यातल्या एका शांत गावात संदीप जाधव नावाचा 28 वर्षांचा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहायचा. संदीपचं स्वप्न होतं एक चांगलं घर, सुखी संसार आणि आपल्या आई वडिलांना आनंदी पाहणं. त्याचे वडील प्रकाश जाधव आणि आई सुमन हे ऊसतोड कामगार होते. दरवर्षी ते कर्नाटकात ऊसतोडणीसाठी जायचे. गेल्या अनेक वर्षांपासून ते संदीपसाठी योग्य मुलगी शोधत होते, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. संदीपचं वय वाढत चाललं होतं आणि प्रकाश यांना वाटायचं, आता कसं तरी संदीपचं लग्न लावून द्यावं, नाहीतर उशीर होईल. अशातच एक दिवस प्रकाश यांना त्यांच्या जुन्या ओळखीच्या मंगल देशमुख नावाच्या महिलेचा फोन आला. मंगल म्हणाल्या, प्रकाश, तुम्ही संदीपसाठी मुलगी शोधताय, माझ्या कानावर आलंय. माझ्या ओळखीत एक चांगली मुलगी आहे, तुम्हाला पाहायची का? प्रकाश आणि सुमन यांना आनंद झाला. त्यांनी लगेच होकार दिला. मंगलने सांगितलं की ही मुलगी अहमदनगरमधील एका गावात राहते आणि तिचं कुटुंब साधं पण प्रामाणिक आहे. मुलीचं नाव आहे प्रियांका पाटील. प्रकाश आणि संदीप यांनी मंगल यांच्यासोबत मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवला. एका गावात हा पाहणीचा सोहळा पार पडला. प्रियांका सुंदर, शांत आणि सुसंस्कृत वाटली. संदीपला ती आवडली आणि प्रियांकाच्या कुटुंबालाही संदीप पसंत पडला. प्रियांकाचे वडील बाळासाहेब पाटील यांनी लग्नाला होकार दिला. सगळं ठरलं आणि 1 जून 2025 रोजी लग्नाची तारीख निश्चित झाली. पण इथेच एक विचित्र मागणी समोर आली. प्रियांकाच्या कुटुंबाने मंगल यांच्यामार्फत सांगितलं, आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. लग्नासाठी खर्च करायला आमच्याकडे पैसे नाहीत. जर तुम्ही 3 लाख रुपये देऊ शकत असाल तरच आम्ही मुलगी देऊ. प्रकाश यांना ही मागणी थोडी खटकली, पण संदीपचं लग्न लांबणीवर पडत होतं, त्यामुळे त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून कसंबसं 3 लाख रुपये जमवले. ही रक्कम मंगल यांच्यामार्फत प्रियांकाच्या कुटुंबाकडे पोहोचली आणि 1 जून 2025 रोजी संदीप आणि प्रियांकाचं लग्न थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर प्रियांका संदीपसोबत त्याच्या गावात आली. पहिला दिवस सगळं काही ठीक गेलं. दुसऱ्या दिवशी गावातल्या देवळात जाऊन पाय पडण्याचा कार्यक्रम झाला आणि तिसऱ्या दिवशी 3 जून रोजी सत्यनारायण पूजेचा मोठा सोहळा ठेवण्यात आला. या पूजेसाठी गावातील लोक, नातेवाईक आणि लग्नाला न आलेले पाहुणे यांना बोलावलं होतं. प्रियांकाच्या माहेरहूनही काही मंडळी येणार होती. सकाळपासून घरात लगबग सुरू होती. संदीप आणि प्रियांका पूजेसाठी सज्ज झाले. पूजेच्या मध्येच प्रियांकाने अचानक सांगितलं, मी एक फोन करून येते. ती घराच्या मागे गेली, फोन केला आणि परत येऊन पूजेत बसली. पूजा व्यवस्थित पार पडली. त्यानंतर पाहुण्यांचं जेवण सुरू झालं. गावकरी आणि नातेवाईक आनंदात होते. पण याचवेळी एक 4 व्हीलर गाडी संदीपच्या घरासमोर थांबली. त्यातून 2 महिला उतरल्या. एक होती प्रियांकाची मैत्रीण स्वाती पाटील आणि दुसरी होती मंगल देशमुख, जी मध्यस्थी करणारी होती. या दोघींना पाहताच प्रियांकाचा चेहरा पालटला. ती अचानक मोठ्याने ओरडायला लागली, मला या घरात राहायचं नाही. मला इथे त्रास होतो. माझं सासर मला त्रास देतं. सकाळपासून शांत असलेली प्रियांका अशी का वागते, हे कोणालाच कळेना. संदीप आणि प्रकाश यांनी तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकेना. पाहुणे आणि गावकरी अवाक झाले. जेवणाचे ताट हातात असलेले लोकही थांबले. प्रियांकाने गोंधळ वाढवला आणि स्वाती व मंगल यांच्यासोबत गाडीत बसून थेट वडवणी पोलीस स्टेशनला निघून गेली. वडवणी पोलीस स्टेशनला नवीन रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सुजाता पवार यांच्यासमोर हे प्रकरण आलं. त्यांनी प्रियांका आणि स्वाती यांना कॅबिनमध्ये बोलावलं. स्वातीने सांगितलं, प्रियांकाला सासरचे लोक त्रास देतात. तिला मानसिक आणि शारीरिक छळ होतो. सुजाता यांनी ही गंभीर तक्रार ऐकली आणि 2 कर्मचाऱ्यांना संदीपच्या गावी पाठवलं. संदीप, त्याचे वडील प्रकाश आणि काही नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. पोलीस स्टेशनला संदीप आणि प्रकाश यांनी सांगितलं, आम्ही प्रियांकाला कधीच त्रास दिला नाही. ती सकाळपासून ठीक होती, पण त्या 2 महिला आल्यावर तिने गोंधळ घातला. सुजाता यांना यात काहीतरी गडबड वाटली. त्यांनी प्रियांका, स्वाती आणि गाडीच्या ड्रायव्हरची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी केली. तिघांचे जबाब एकमेकांशी जुळत नव्हते. मग पोलिसांनी गाडीची तपासणी केली आणि त्यात बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र सापडली. यामुळे पोलिसांना खात्री पटली की हा साधा वाद नाही, तर काहीतरी मोठा डाव आहे. कसून चौकशी केल्यानंतर प्रियांका, स्वाती, मंगल आणि ड्रायव्हर यांनी सत्य कबूल केलं. त्यांनी सांगितलं की ते गेल्या अनेक वर्षांपासून असा फसवणुकीचा उद्योग करतात. ते बनावट लग्न जुळवतात आणि लग्नानंतर मुलीला गोंधळ घालायला लावून सासरकडून पैसे उकळतात. संदीपच्या बाबतीतही असाच डाव रचला होता.
प्रियांकाने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी तक्रार करायची आणि मंगल व स्वाती तिला पळवून नेणार होत्या. पण वडवणी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे चौघे अडकले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि न्यायालयात सादर केलं. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता त्यांच्या बनावट कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि त्यांनी आणखी किती जणांना फसवले याचा शोध घेतला जात आहे. संदीप आणि त्याच्या कुटुंबावर काय गेलं याची कल्पनाच केलेली बरी. वर्षानुवर्ष जमा केलेले पैसे आणि लग्नाचा आनंद या फसवणुकीने हिरावला. ही घटना आपल्याला सावध करते की लग्नासारखा मोठा निर्णय घेताना पुरेशी खातरजमा करावी. विश्वासाने केलेलं लग्नही फसवणूक ठरू शकतं. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन स्टोरींची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.